नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी अरुण कोलटकर यांची वामांगी हे शीर्षक असलेली कविता तुमच्यासाठी वाचणार आहे. कवितेचं शीर्षक आहे वामांगी. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. रखमाय शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिलं, रखमाय तर रखमाय, कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखमाय म्हणाली, कुठं गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कोणीही नाहीये. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसत. दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. असे हे अरुण कोलटकर प्रत्येक नटाला परफॉर्म करावी वाटते अशी त्यांची कविता असते. अरुण कोलटकरांची मागे मी जेरुसलेम ही कविता तुमच्यासाठी सादर केली. त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात. 600च्या वर व्ह्यूज मिळाले त्या कवितेला. त्या सगळ्या व्ह्यूअर्सचे आभार, सबस्क्रायबर्सचे आभार. 7-8 सबस्क्रायबर्स वाढले. आणि खरंच अरुण कोलटकर म्हणजे एक मस्त, म्हणजे माझा आवडता कवी आहे अरुण कोलटकर. पुन्हा नवीन अरुण कोलटकरांच्या नवीन कवितेच्या निमित्ताने लवकरच भेटूयात. मी आता सलग 2-3 एपिसोड अरुण कोलटकरांच्या कविता वाचणार आहे. मागची कविता होती जेरुसलेम आणि आता वामांगी. तर मित्रांनो, प्रतिसाद देताय तुम्ही उत्तम, तसाच प्रतिसाद द्या आणि कमेंट बॉक्समध्ये कसं वाटतंय ते कळवा. माझं काम. टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.